पाटील साहेब, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या थोड्याशा बांधवांनो आणि प्रचंड साऱ्या भगिनी, मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही, तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. नवीन वर्ष देवीच्या पद्धतीप्रमाणे जगन्नाथीप्रमाणे सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, महात्मा अशी विरुद्ध नाऊ शकू अशी माणसंच राहिलेली नाही. आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी, जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच, पण जेव्हा सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांतीज्योती करतो त्याच्या ज्योती तुमच्यामध्ये ठेवतात की नाही हा महत्वाचा प्रश्न. आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो, बंदपणाने तेवणारे ज्योती असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते. आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होता तर तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, टाळ्या जोरात पाहिजे, आवाज जोरात पाहिजे. अजून येत नाही. जरा एका दोन हातांचा टाळ्या तर वाजून दाखवा. या टाळ्याने माझ्या हातासाठी नाही वाजवून घेतल्या, तर तुमच्या हातात काय ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकांची आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटलं तर तेवढ्या मोठा येईल. एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी हे आहे, बरोबर आहे. कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला, मी काय म्हणून निवडतो तुमच्याकडे, मी मुख्यमंत्री होतो ना, पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही. मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्या बाबांचा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही, कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत होता. आणि हा सामना, माझं नाव पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांपैकी एक होतं, हे माझं नाव नव्हतं, हे तुमचं सगळ्यांचं नाव होतं. कारण मेहनत तुम्ही करत होता. घराघरामध्ये जाऊन करोनाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध पाणी देणं, त्याची हवाली पुसणं, हे सगळं तुम्ही करत होता. आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे. ऐकते सरकार. म्हणजे आता काही 2-3 प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलण्यात तेच मी घेतोय. त्यांनी विचारला नवरा ऐकतो का, अरे हो की नाही. त्याने तेच म्हटलं, नवरा म्हणजे काय सरकार आहे ना ऐकायला, नवरा ऐकतो तर सरकार काय नाही ऐकत. कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा, दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये. प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या, पुढच्या अधिवेशनात आम्ही आता निकाल लावतो. अरे पहिल्या पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का, तुझं सरकार राहील का, तुला दिल्लीतला जसं बोलतो जास्त करावं लागतं तसं तू करतो. मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो, त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं. ठीक आहे. आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतो की जर आपलं वर्ष नाही, तुम्ही माझ्या मंत्रिमंडळाच्या सहकारी होत्या, आणखी काही सहकारी असतील, काय झालं की कोरोनाचं संकट टळलं
आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं पैसे देतात. त्यातनं जरा कुठे उभं राहतो ना राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं. माझा तुम्हाला जिल्ह्यात शब्द. अजून तुमची ताकद जी आहे ना, तुमची सेवा ही त्यांना कळत नाही, ते कृतज्ञ लोक आहेत. अगदी नवजात आवडका असो, शिशु असो, 6 वर्षापर्यंत जवळपास 3 लाख बालकं आहेत ज्याला पोषक आहार मिळत नाही आहे. नुसतं जाहिराती बघायच्या, गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत. गुटगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही, महाराष्ट्र सुदृढ नाही, आरोग्यमंत्री सुदृढ असतील तिकडे जाऊन. पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता. कुपोषित बालकं असतील आणि काही ठिकाणी खरोखर कुपोषित माता सुद्धा आहेत. मला माहिती आहे कुपोषित माता सुद्धा आहेत, कुपोषित महिला आहेत. काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता. अगदी ज्याला धनुर्वातीची लस असेल, इतर काही लस असेल, कशाला? ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला श्री गणेश सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होतो ना. ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी जी खरी शक्ती आहे, ही ताकद आहे, ही तुम्ही आहात. आणि तुम्हाला द्यायला पैसे नाही. यांच्याकडे जाहिरातीवरती उधळायला पैसे आहेत. या सरकारला काय सरकार म्हणतात? आणि जरा मोठ्याने बोला. खोके सरकार. सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाही. हे सरकार तुमचं आहे. मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. आता तुम्ही पाटील त्यांचे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही. हा, तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या, जरूर द्या. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होते, तर तुम्ही काय राम भक्त नाही आहात? आहात की नाही? मग तुम्ही म्हणजे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा, सगळ्यांचा असं होणार होतं की मध्य प्रदेश सुद्धा भाजपा हरणार. पण जिंकले. जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसं जिंकलो. काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले. पण जी कार्यमीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा. लाडली बहिणा ही काही योजना तिथल्या जनतेच्या त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली. मग माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या त्या लाडल्या आहेत की नाही? आहेत की नाही? राम भक्त आहेत की नाही? या हिंदू आहेत की नाही? हिंदू असतील, मुसलमान असतील, काही असतील. पण आज माझ्या जो जो म्हणतो ना, पण तळागाळातला महाराष्ट्र तिथपर्यंत कोण जातं? करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, नाव माझं झालं, पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे, कारण तुम्ही घरोघरी जात होता. याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणाला तुम्ही विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे. हा आपल्या वर्षातील मंत्रिमंडळातला एक निर्णय होता. आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे काय प्रश्न आहेत, ग्रॅच्युटी असेल, असं तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय, जगायचं कसं. अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेश पहिल्या गिरवणाऱ्या तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते. मग कोणाचं सरकार आहे, कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय, हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही, आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. आजूबाजूच्या घरात द्यायला पाहिजे. तुम्ही लढायला उतरलेला आहात. आणखी काही दिवसांनी आशा वर्कर ताई त्या सुद्धा येणार आहेत तुमच्यासोबत. गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या सोबत पाठी नाही, यांच्या सोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत आमचं वचन आहे. एक वर्ष आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. एक प्रथा पडलेली आहे, हॅपी न्यू इयर. मग काही हॅपी दत्त जयंती, हॅपी कोजागिरी पौर्णिमा, हॅपी हे हॅपी ते, काय हॅपीनेस आहे कुठे? गेल्या डिसेंबर मध्ये जो लढा सुरू झाला, नवीन वर्ष उजाडलं, 30 दिवस संपला, तरी सुद्धा तोच विषय
जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे? नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नकोय, मला नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे. निश्चय, माझं भवितव्य मी घडवणार, माझं सरकार मी निवडणार. अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण. राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्या सगळ्यांची आहे. त्या विषयावर मी आता आपल्यासोबत बोलणार नाही, बोलण्याचं तर खूप आहे. पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये. पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेसपानं काय कोणत्या नाव नव्हतं काय मी सांगितलं होतं, याद राखा एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेल. आता तर ते काही 3 बागडं सरकार जुळलेलं आहे. तंगड शेकडा बारा शेकडा तरी सरळ नाही, पण सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना, आम्हाला म्हणत होते, आता त्यांचं सगळं बिघडलं. फक्त स्वतःचे फोटो छापण्यात. मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉइंट तयार केले. कोणाबरोबर फोटो? कोणाबरोबर? अरे बोला ना तुम्ही. मोदींबरोबर फोटो. एका सेल्फी पॉइंटची त्यांना विचारलं आरटीआयच्या अंतर्गत याला खर्च किती आला, तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती 6.5 लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉइंटला. अशी देशभरात किती झाले असतील? आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला? म्हणजे त्या तिथे जे काही चोचले पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे, हे माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत, ज्या देशसेविका आहेत, जनसेविका आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही? सेल्फी पॉइंट काढला पंतप्रधानांबरोबर, काय घरात काय मिळालं? रामलल्लाचं दर्शन जरूर, मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये. जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ? जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता, तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता, पण तुमचं कुटुंब कुपोषित राहते. तुम्ही स्वतः कुपोषित आहात. कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये. कोणी लक्ष नाही त्याच्याकडे, कोणी आवाज उठवायचा? आणि आता निमूटपणाने काम करणं सोडून द्या. तुम्ही भीक मागत नाही आहात, तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात. आणि तुम्ही, मी परत एकदा सांगतो, नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात, तर ही मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात. सुदृढ देश, सुदृढ महाराष्ट्र, काय बळकट हे बळकट ते बळकटीकरण तुम्ही करता आहात. तिथे आम्ही जाऊ शकत नाही, तिथे तुम्ही जात आहात. अत्यंत दुर्गम भागात जातात, ग्रामीण भागात जातात, घराघरात जातात आणि तुम्ही तुमचं काम करता. म्हणून असं अजिबात समजू नका की मागताय तुम्ही, हा कोणी तुम्हाला काही देणं म्हणजे काही उपकार करणार नाही. तुम्हाला तुमच्या हक्काचं जे आजपर्यंत मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात. आणि या संपूर्ण लढ्यात पाटील साहेब, मी इकडे नेतेपणा करायला आलेलो नाही. मी अजिबात तुमच्यावरती नेतृत्व गाजवायला आलेलो नाही. मी तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. माझे सगळे सहकारी आहेत आणि माझ्या या सगळ्या महिला सहकारी आहेत. ह्या तुमचे बांधव आणि भगिनी म्हणून आले. अगदी वर्षाताई सुद्धा तुमची बहीण म्हणून आलेली आहे. नेतृत्व तुम्हीच करायचंय. आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही. तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, पडू देणार नाही. पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे, तुम्ही जसं काल आलात, हक्काने मला बोलवलं, तसं केव्हाही हक्काने बोलवा. हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे. हे वचन आहे, हा विश्वास आहे. तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो. आणि सरकारमध्ये जर जरा जरी काही संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या ते मान्य करतील. नाही तर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात. त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल. बस तुम्हाला एक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.